रामराम शेतकरी बांधवांनो. कधी पाऊस दगा देतो तर कधी आर्थिक अडचण उभी राहते. आपला संघर्ष काही थांबत नाही. बरं, सरकार योजना तर भरपूर आणतं, पण होतं काय की त्याची बरोबर माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतच नाही आणि हक्काचा फायदासुद्धा घेता येत नाही. पण आता हीच अडचण दूर करायची आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या 10 सगळ्यात महत्त्वाच्या सरकारी योजनांची अगदी सोप्या भाषेत सगळी माहिती घेणार आहोत. आपला हेतू एकच आहे, प्रत्येक योजनेचा लाभ थेट आपल्या बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे. चला तर मग पाहूया आपण या माहितीच्या प्रवासात काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी थेट पैसे आणि खर्चात बचत करणाऱ्या योजना, मग पाण्याची कायमची सोय करणाऱ्या योजना, त्यानंतर काही खास भागांसाठी आणि समाजासाठी असलेल्या योजना, मग संकट काळात आधार देणारा विमा आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यासाठी आपल्याला काय तयारी करायची आहे याची माहिती. चला तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. यात आपण अशा योजना बघणार आहोत ज्यातून थेट आपल्या बँक खात्यात पैसे येतात आणि खर्चात मोठी बचत होते. म्हणजे शेतकऱ्याला एक तात्काळ दिलासा मिळतो. आणि सगळ्यात पहिली आणि आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला आता वर्षाला सरसकट 12,000 रुपयांची थेट मदत मिळते आहे. हो, वर्षाला 12,000 रुपये. ही रक्कम 2 मोठ्या योजना मिळून तयार झाली आहे. एक आपल्या केंद्र सरकारची आणि दुसरी आपल्या राज्य सरकारची. चला बघूया हे गणित नेमकं कसं आहे. हे गणित अगदी सोपं आहे बघा. केंद्राच्या PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि त्याला जोडून आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 रुपये, म्हणजे झाले एकूण 12,000. हे पैसे 2-2 हजारांच्या 6 हप्त्यांमध्ये थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात. आणि चांगली गोष्ट म्हणजे यासाठी कुठला वेगळा अर्ज करायची गरज नाही. जे शेतकरी PM किसानच्या यादीत आहेत ना, त्यांना राज्याचे पैसे आपोआप मिळतात. फक्त एक गोष्ट पक्की करायची, तुमची eKYC पूर्ण असायला हवी, म्हणजे पैसे वेळेवर खात्यात येतात. आता बोलूया एका मोठ्या खर्चाच्या बचतीबद्दल, तो म्हणजे विजेचं बिल. शेतीपंपाच्या बिलाचं ओझं आता खरंच हलकं झालंय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे ज्यांच्याकडे 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतचा पंप आहे त्यांचं वीज बिल आता 0 येतंय. हो, 0 बिल. म्हणजे बिलाचं टेन्शनच मिटलं. सरकारचं लक्ष आहे की दिवसा कमीत कमी 12 तास वीज मिळावी, म्हणजे रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्याचा त्रास तरी वाचेल. तात्काळ मदतीनंतर आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. हा भाग आहे पाण्याच्या कायमस्वरूपी सोयीचा. म्हणजे आपण अशा योजना पाहणार आहोत ज्यातून शेतात एक हक्काची मालमत्ता तयार होते आणि पाण्याची चिंता कायमची दूर होते. पावसाळ्यात जे पाणी वाहून जातं तेच पाणी अडवून ऐन गरजेच्या वेळी पिकांना देता आलं तर. त्यासाठीच आहे मागेल त्याला शेततळे ही एक भारी योजना. या योजनेतून शेततळ्याच्या आकाराप्रमाणे सरकारकडून कमीत कमी 14,433 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 75,000 रुपयांपर्यंतचं अनुदान थेट मिळू शकतं. आता अर्ज कसा करायचा ते स्क्रीनवर दिसते, पण यातली चौथी पायरी ही सगळ्यात महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यावर लॉटरी लागते आणि मग सरकारकडून एक पूर्वसंमतीपत्र येतं. जोपर्यंत हे पत्र तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत कामाला अजिबात सुरुवात करायची नाही. पत्र मिळाल्यानंतरच काम सुरू केलं तरच अनुदान मिळतं. ही अट डोक्यात पक्की ठेवा. आता विचार करा, विजेच्या बिलातून आणि रात्रीच्या सिंचनातून कायमची सुटका झाली तर कसं वाटेल? मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून सरकार तब्बल 90 ते 95% अनुदान देतंय. याचा अर्थ सर्वसाधारण शेतकऱ्याला फक्त 10% खर्च करायचा आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांसाठी तर हा वाटा फक्त 5% आहे. म्हणजे लाखाच्या पंपासाठी आपल्याला फक्त काही हजार रुपयेच भरायचे आहेत. मग प्रश्न येतो की कोणता पंप कोणाला मिळेल? तर हे तुमच्या जमिनीच्या क्षेत्रावर ठरतं. बघा स्क्रीनवर. 2.5 एकरपर्यंत जमीन असेल तर 3 HP, 5 एकरपर्यंत असेल तर 5 HP आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 7.5 HPचा पंप मिळतो. आणि विशेष म्हणजे या पंपावर 5 वर्षांची वॉरंटी आणि विमा संरक्षण सुद्धा मिळतं. अर्ज करायची वेबसाईट आणि मदतीसाठी नंबर दोन्ही स्क्रीनवर दिले आहेत. चला आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. यात आपण अशा योजना बघणार आहोत ज्या काही विशिष्ट भागांसाठी किंवा विशिष्ट समाजातल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी तयार केल्या आहेत, जेणेकरून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणखी वेगाने पुढे आणता येईल. हवामान बदलाचा सगळ्यात जास्त फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसतोय. शेती करणं अवघड झालंय. याच समस्येवर उत्तर म्हणून पोखरा नावाने ओळखली जाणारी ही योजना काम करते.
याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घ्यायला शिकवणे आहे. यासाठी ठिबक सिंचन, फळबाग किंवा शेळीपालनासारख्या गोष्टींवर सरकार तब्बल 75 ते 80% अनुदान देतं. आता पाहूया अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या एका खूप ताकदीच्या योजनेबद्दल. या योजनेचा उद्देशच त्यांना शेतीत स्वावलंबी बनवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आहे. आणि यासाठी सरकारकडून भरघोस अनुदान दिलं जातं. ह्या योजनेतली मदत खरंच खूप मोठी आहे. बघा, नवीन विहीर बांधायला तब्बल 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्त करायला 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं. ठिबक आणि पाईपसाठी सुद्धा मोठी रक्कम आहे. अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करायचा असून जास्त माहितीसाठी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी नक्की मदत करतात. जशी डॉक्टर आंबेडकर स्वावलंबन योजना आहे, अगदी त्याच धर्तीवर ही योजना खास करून आपल्या आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी बनवली आहे. या योजनेचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. इथे सुद्धा नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान आहे. आणि एक खास गोष्ट म्हणजे PVC पाईपसारख्या काही गोष्टींवर 100% अनुदान आहे. म्हणजे आपल्या खिशातून 1 रुपयाही खर्च होत नाही. अर्ज महाडीबीटी पोर्टलवरच करायचा आहे आणि मदतीसाठी जवळच्या ITDP कार्यालयात संपर्क साधता येतो. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आपली आणि आपल्या शेतीची सुरक्षा. शेतीत कष्ट तर आहेतच, पण धोकेही आहेत. अशा अनपेक्षित संकट काळात शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणाऱ्या योजनांबद्दल आपण आता जाणून घेऊया. दुर्दैवाने शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातल्या कुणाचा अपघात झाला तर या योजनेतून मोठा आर्थिक आधार मिळतो. अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आलं तर 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. यात सर्पदंश, वीज पडणं, रस्ता अपघात अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी 24 तास उपलब्ध असलेलं सुरक्षा कवचच आहे. आणि आता एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. आपल्या पिकाच्या नुकसानीची चिंता मिटवण्यासाठी आता हजारो रुपये नाही तर फक्त 1 रुपया लागतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फक्त 1 रुपयात पिकाचा विमा उतरवता येतोय, कारण बाकीचा सगळा हप्ता आपलं राज्य सरकार भरतं. पण विमा मंजूर होण्यासाठी एक नियम खूप महत्त्वाचा आहे. जर गारपीट किंवा अतिवृष्टीसारखं स्थानिक पातळीवर नुकसान झालं तर घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवणं बंधनकारक आहे. स्क्रीनवर दिलेल्या 3 पैकी कोणत्याही एका मार्गाने हे करता येतं. पण लक्षात ठेवा, ही वेळ चुकली तर नुकसान भरपाई मिळणं खूप कठीण होऊ शकतं. तर आपण सगळ्या 10 योजनांची माहिती घेतली, पण फक्त माहिती असून चालणार नाही. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तयारी पण करावी लागेल. चला, आता या माहितीला कृतीत उतरवूया आणि आपला कृती आराखडा पाहूया. कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्याच्या आधी स्क्रीनवर दिसणारी ही कागदपत्रांची यादी तयार ठेवा. आधार कार्ड, ताजा 7/12, बँक पासबुक आणि गरजेनुसार जातीचा दाखला. या सगळ्या कागदपत्रांच्या डिजिटल आणि छापील प्रती एका फाईलमध्ये तयार ठेवल्या तर ऐनवेळी धावपळ होत नाही आणि अर्ज करणं सोपं जातं. आणि आजच्या डिजिटल जमान्यात या 3 गोष्टी म्हणजे सगळ्या योजनांच्या लाभाची गुरुकिल्ली आहे असं समजा. तुमची eKYC पूर्ण असली पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं असलं पाहिजे आणि महाडीबीटी पोर्टलवर तुमचं प्रोफाईल 100% भरलेलं असलं पाहिजे. या 3 गोष्टी बरोबर असतील तर अनुदानाचे पैसे कधीच अडकणार नाहीत, हे पक्क. तर ही होती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच्या टॉप 10 योजनांची संपूर्ण माहिती. आता आपण विचार करायचा आहे की या माहितीच्या आधारे यावर्षी आपल्या शेतीमध्ये कोणती योजना सगळ्यात मोठा बदल घडवू शकते. ज्या योजनेची आपल्याला सगळ्यात जास्त गरज वाटते तिची तयारी आजपासूनच सुरू करूया. ही महत्त्वाची माहिती आपल्यापुरती न ठेवता इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा. लक्षात ठेवा, ही माहिती फक्त मार्गदर्शनासाठी आहे. प्रत्येक योजनेच्या अंतिम अटी आणि नियमांसाठी सरकारी वेबसाईट नक्की तपासा. धन्यवाद.